Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom first semester 1 subject management principles and applications. Last lectureला आपण मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची कन्सेप्ट पाहिलेली होती. त्याच्यामध्ये आपण प्रोसेस पाहिलेली आहे, ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहे. ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस आहेत त्याच पद्धतीने लिमिटेशन्स ऑफ MBO म्हणजे MBOला काहीतरी मर्यादा दिलेली आहे. MBO technique has not yet acquired a final shape. The system suffers from number of weaknesses which are as under. First, difficult in teaching MBO philosophy. म्हणजेच काय तर MBOची जी काही फिलॉसॉफी आहे त्याच्याबद्दलचं तत्त्वज्ञान आहे, नॉलेज आहे, ते टीचिंग करताना म्हणजे समोरच्या व्यक्तीला सांगत असताना काहीतरी समस्या अडथळे निर्माण होतात. ते कोणते बघा. द सक्सेस ऑफ MBO डिपेंड्स अपॉन इट्स प्रॉपर अंडरस्टँडिंग बाय मॅनेजर्स. म्हणजे MBOचं सक्सेस कशावरती डिपेंड आहे तर प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अंडरस्टँड झाले पाहिजेत. कोणाला तर मॅनेजरला. म्हणजे मॅनेजरला ते प्रॉपर जे काही आहेत जे फीचर्स असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते त्याला अंडरस्टँडिंग झाले तरच तो आपण मॅनेजमेंट कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. वेन मॅनेजर्स आर क्लिअर अबाउट दिस कन्सेप्ट ओनली देन दे कॅन एक्सप्लेन टू सबऑर्डिनेट्स हाऊ इट वर्क्स, व्हाय इट इज बिईंग डन. म्हणजे मॅनेजरला त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तो एक्सप्लेन करू शकतो सबऑर्डिनेट्स म्हणजे सहकार्यांना की आपण ही प्रोसेस का करावयाची आहे किंवा कशा पद्धतीने करावयाची आहे. दिस फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन सेल्फ डायरेक्शन अँड सेल्फ कंट्रोल अँड एम्स टू मेक मॅनेजर्स प्रोफेशनल्स. म्हणजे ही तत्त्वज्ञानाची जी काही कन्सेप्ट आहे ती कशावरती त्याचा बेस काय आहे तर सेल्फ डायरेक्शन म्हणजे आत्मनिर्देशन, त्याचबरोबर सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःवर नियंत्रण पाहिजे अँड एम्स टू मेक मॅनेजर्स प्रोफेशनल. ही सर्व काही उद्दिष्टे आहेत ती मॅनेजरला काय बनवतात प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक असे बनवत असतात. सेकंड, फेल्युअर टू प्रोव्हाइड गाईडलाईन्स टू गोल सेटर. फेल्युअर टू प्रोव्हाइड गाईडलाईन्स टू गोल सेटर. सी, if goal setters are not given proper guidelines for deciding their objectives, then MBO will not be a success. म्हणजेच काय तर जे कोणी गोल सेटर्स आहेत त्यांनी जर प्रॉपर ज्या गाईडलाईन आहेत त्या एखादा ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करत असताना दिल्या नाहीत तर MBO प्रोसेस सक्सेसफुल होऊ शकणार नाही. म्हणजे गाईडलाईन्स योग्य वेळी योग्य मिळत नाही त्याच्यामुळे काय होऊ शकते आपल्याला फेल्युअर किंवा अपयश येऊ शकते. द मॅनेजर हू विल गाईड इन गोल सेटिंग should themselves understand the important policies of the company and the role to played by their activity. मॅनेजर आहे जो गाईड करत आहे कशामध्ये तर उद्दिष्टांचं सेटिंग करत असताना गोल सेटिंग करत असताना तर त्याला स्वतःला जर अंडरस्टँड झाले असतील तर काय करतो तो इम्पॉर्टंट पॉलिसीज आहेत कंपनीच्या त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने करणे आवश्यक आहे तशा पद्धतीने तो यूज करत असतो आणि त्याचा रोल प्ले करत असतो. त्या पद्धतीने तो ॲक्टिव्हिटी कंप्लीट करतो. पण ज्यावेळेस योग्य पद्धतीने जर मिळाल्या नाहीत गाईडलाईन्स तर आपण फेल्युअर होऊ शकतो. नेक्स्ट, डिफिकल्टी इन सेटिंग गोल्स. The main important in MBO technique is on setting objectives. म्हणजे कशाला महत्त्व आहे MBOमध्ये तर ऑब्जेक्टिव्ह सेटिंगसाठी. The setting objective is not a simple thing. It requires lot of information of arriving at the conclusion. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती निष्कर्ष काढणे
याची आवश्यकता असते आणि सेटिंग ऑब्जेक्टिव्ह ही साधी गोष्ट नाही. द ऑब्जेक्टिव्ह शुड बी व्हरायबल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात. सम ऑब्जेक्टिव्ज मे नॉट बी व्हेरिफिएबल, म्हणजे काही वेळेस आपण त्याचं काही करू शकत नाही, सत्यता पडताळू शकत नाही. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह सेटिंग करत असताना, गोल सेटिंग करत असताना समटाईम्स क्रिएट ए डिफिकल्टी. नेक्स्ट, फोकस ऑन शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ज. शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्हवरती जास्त फोकस केलेला आहे. इन मोस्ट ऑफ MBO प्रोग्राम्स देअर इज ए टेंडन्सी टू सेट शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे जास्तीत जास्त MBO या प्रोग्राममध्ये, प्रोसेसमध्ये, बऱ्याच कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये काय केलं जातं, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्हवरती फोकस केलेला आहे. मॅनेजर्स आर इन्क्लाइंड टू set goals for a year or less and they are trusted to give undue importance to short-term goals in such a way that they help in achievement of long-term goals also. It means that managers are inclined, म्हणजे काय तर मॅनेजरचा कल काय असतो तर शॉर्ट टर्म जे गोल्स आहेत ते सेट करण्यावरती त्याचा कल असतो आणि ते पण किती कालावधीसाठी, 1 वर्षासाठी किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठीचे गोल सेटअप करण्यासाठी जास्त इम्पॉर्टन्स मॅनेजर हा देत असतो. पण काही वेळेस हे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ते हेल्पफुल ठरतात. कशासाठी? इन द अचिव्हमेंट ऑफ लाँग टर्म गोल, म्हणजे लाँग टर्मच्या गोलसाठी शॉर्ट टर्म गोल्स काही वेळेस इम्पॉर्टंट आहेत. दे मे बी पॉसिबिलिटी दॅट शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म ऑब्जेक्टिव्ज मे बी इनकॉम्पिटेबल बिकॉज ऑफ स्पेसिफिक प्रॉब्लेम, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे. इनकॉम्पिटेबल म्हणजे विसंगत, काही वेळेस हे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते विसंगत ठरू शकतात, म्हणजे त्याची शक्यता आपण देऊ शकत नाही की ते काही वेळेस युजफुल ठरतील लाँग टर्म ऑब्जेक्टिव्हसाठी. नेक्स्ट, डेंजर ऑफ इनफ्लेक्झिबिलिटी, म्हणजेच काय, देअर इज टेंडन्सी टू स्ट्रिक्ट टू द ऑब्जेक्टिव्ज इवन इफ देअर इज ए नीड फॉर मॉडिफिकेशन, म्हणजे काही वेळेस गरज असते की तुमच्या ऑब्जेक्टिव्ज आहेत ते मॉडिफिकेशन करायला पाहिजेत. नॉर्मली ऑब्जेक्टिव्ज विल सीज, म्हणजे टू बी मिनिंगफुल, जे काही ऑब्जेक्टिव्ज असतात ते कसे असतात तर अर्धवट असतात, त्याचा मिनिंग काही कंप्लीट होत नाही. इफ दे आर मेनी टाइम्स चेंज्ड इट विल अल्सो बी फुलिश टू ट्राय फॉर गोल्स विच हॅव बिकम obsolete ड्यू टू रिवाइज्ड कॉर्पोरेट ऑब्जेक्ट, म्हणजे काही वेळेस हे जे सांगितलेले आहेत ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपण रिवाइज्ड म्हणजे चेंजेस करू शकत नाही. ओके, म्हणजे चेंजेस आपण इझिली करू शकत नाही, म्हणजे MBO कन्सेप्ट ही इम्पॉर्टंट आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स क्रिएट होऊ शकतात.